विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर माणचे प्रशासन सज्ज झालंय। माण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून दहिवडीमधील शासकीय गोदामात होणार आहे। या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्ण खबरदारी प्रशासनाने घेतली आहे। त्यानुसार प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी मतमोजणीच्या 100 मीटर अंतर परिसराच्या कक्षेत 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई केली असून तहसीलदार विकास अहिर यांनी मतमोजणी ठिकाणच्या 500 मीटर अंतराची कक्षा पादचारी क्षेत्र म्हणून घोषित केली आहे। मतमोजणीवेळी वाहतूक कोंडी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी वाहतुकीत बदल करण्याच्या सूचना दहिवडी पोलिसांना दिल्या आहेत। त्यानुसार दहिवडी पोलिसांनी सर्व वाहतूक फलटण चौकातून एसटी स्टँड, पिंगळी बुद्रुकमधून वळवली आहे। गोंदवले बुद्रुकमधील आप्पा महाराज चौकातून दहिवडीकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे। मार्डीकडे जाणाऱ्या लोकांसाठी फलटण रोडकडून दहिवडी गावात येण्यासाठी असणाऱ्या जुन्या मार्गाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दिली। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, दहिवडी पोलीस स्टेशन। मी सर्व मान खटाव तालुक्यातील नागरिकांसाठी आणि इतर सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना देत आहे की उद्या असणाऱ्या विधानसभा निवडणूक 2024च्या मतमोजणी अनुषंगाने दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील जे रस्ते आहेत तर त्याच्यामध्ये जी पर्यायी वाहतुकीची व्यवस्था आदरणीय एसपी श्री समीर शेख सर यांच्या आदेशाने करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33(1)ब प्रमाणे अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। या सूचनेप्रमाणे सर्व नागरिकांना ही माहिती देण्यात येत आहे की दहिवडीमधून ज्यांना सोलापूर बाजूकडे म्हणजे पंढरपूर रोडने जायचे आहे त्यांच्यासाठी मायनी रोड आणि सिद्धनाथ मंदिराकडून जो गोंदवले बाजूकडे जाणारा रस्ता आहे ही वाहतूक बंद करण्यात आलेली असून ज्यांना या रस्त्याला जायचे आहे त्यांनी पिंगळी बाजूकडून खामसरी बाजूकडून पुन्हा सोलापूर हायवेला जायचे आहे। त्याचबरोबर गोंदवलेमधून आप्पा महाराज चौकाकडून दहिवडीमध्ये येणारी सुद्धा वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ज्यांना रानंद मराठी बाजूकडून पुढे शिंगणापूर बाजूकडे जायचे आहे तर त्यांच्यासाठी दहिवडी गावातील मानगंगा नदीच्या पुलावरून जुन्या गावातून जाणारा जो रस्ता आहे त्या बाजूने ही वाहतूक आहे। त्याचबरोबर माननीय प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर मॅडम यांनी त्यांचा 163 प्रमाणे एक आदेश जारी केलेला आहे। त्याच्यामध्ये मतमोजणी ठिकाणापासून 100 मीटर परिसरामध्ये 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास त्यांनी मज्जाव केलेला आहे। त्याचबरोबर शस्त्र, मोबाईल फोन यांसारख्या गोष्टी सोबत बाळगणे याकरता मनाई करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 100 मीटर परिसरातील सर्व आस्थापना आणि दुकानं बंद ठेवण्याबाबत आदेश दिलेले आहेत। त्याचबरोबर आपल्या मान खटावचे तहसीलदार आदरणीय विकास अहिर साहेब यांनी 500 मीटर परिसर हा मतमोजणीच्या ठिकाणचा पासूनचा जो म्हणजेच पश्चिम, दक्षिण, उत्तर, पूर्व अशा चारही दिशांचा 500 मीटर